नमस्कार, सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. थंडी सुरू होतीये आणि मुलांना थंडीमध्ये काहीतरी पौष्टिक द्यावं, जेणेकरून मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढेल, हाडे मजबूत होतील आणि मुलं मागून खातील असा पदार्थ बनवते. हा पदार्थ तुमच्या किचनमध्येच असणाऱ्या फक्त 3 साहित्यांमध्ये बनवून तयार होतो आणि 2 महिने टिकतो. तर त्यासाठी सर्वात आधी इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे. आता त्यामध्ये इथे मी 3 चमचे जो डिंक असतो, जो आपण डिंकाचे लाडू बनवण्यासाठी वापरतो, तो घेतला आहे. आता हा डिंक मिक्सरला फिरवून एकदम बारीक असा वाटून घ्यायचा. तर या ठिकाणी डिंक घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे. जर तुम्हाला नसेल घालायचा किंवा तुमच्याजवळ नसेल, नाही घातला तरी चालेल. तर इथे हा डिंक मी मिक्सरला फिरवून एकदम बारीक असा वाटून घेतला आहे. तुम्ही पाहू शकता एकदम बारीक पावडर तयार झाली आहे. आता ही बाजूला ठेवायची, ही आपण पुढे वापरणार आहोत. त्यानंतर मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे. तर हा पदार्थ बनवण्यासाठी आपण आपल्या किचनमध्येच असणारं साहित्य वापरतोय आणि ते साहित्य आपल्याला एकाच वाटीने मोजून घ्यायचं आहे. तर त्यासाठी सुरुवातीला साहित्य मोजून घेण्यासाठी घरातील एखादी वाटी किंवा भांडं सेट करून घ्या. तर इथे मी 1 वाटी तूप घेतले. तूप घट्टसर असलेलं घेऊ शकता किंवा वितळलेलं सुद्धा घेऊ शकता. फक्त रूम टेम्परेचरचं वापरायचं. कढई गरम झाली की तूप कढईमध्ये काढायचं आणि मंद आचेवरती तूप सुरुवातीला कढईमध्ये पूर्णपणे वितळवून घ्यायचं. हलकंसं गरम असं हे तूप झालं पाहिजे. तर इथे तूप पूर्णपणे वितळले, हलकंसं गरम झाले, जास्त कडकडीत गरम करायचं नाही आणि गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवायचा. त्यानंतर आता यामध्ये ज्या वाटीने तूप मोजून घेतलं होतं त्या वाटीनेच इथे मी 2 वाटी गव्हाचं पीठ स्वच्छ चाळून घेतले, ते घालायचं. आपण यामध्ये गव्हाचं पीठ घालतोय आणि जर तूप कडकडीत गरम असेल तर गव्हाचं पीठ घातल्यानंतर ते लगेच करपू शकतं. त्यामुळे सुरुवातीला तूप हलकंसं गरम करायचं, गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आणि त्यानंतरच गव्हाचं पीठ यामध्ये घालायचं. गव्हाचं पीठ तुपामध्ये घातलं की गॅसचा फ्लेम पूर्णपणे लोच ठेवायचं आहे आणि आता हे पीठ तुपामध्ये एकसारखं छान मिक्स करून घ्यायचं. याच्यामध्ये अजिबात गुठळ्या नाही झाल्या पाहिजेत. तर जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने हे गव्हाचं पीठ तुपामध्ये मिक्स करून घ्यायचं. गॅसचा फ्लेम सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्णपणे लो ठेवायचा आहे आणि आता चमच्याने एकसारखं मिक्स करत हे पीठ छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. तर इथे पीठ तुपामध्ये मिक्स केल्यानंतर तुम्हाला दिसत असेल पीठ एकदम घट्टसर झाले, पण तुम्ही जसजसं हे पीठ भाजत जाल तसतसं हे पीठ तूप सोडायला लागतं आणि सैलसर होतं. त्याचप्रमाणे हे पीठ छान खमंग असं भाजलं गेलं की अगदी घरभर याचा सुगंध पसरतो. त्यामुळे तर तुम्हाला समजेलच की पीठ एकदम परफेक्ट भाजलं गेलं आहे. तर इथे पीठ भाजून घेत असताना हात अजिबात थांबवायचा नाही. चमच्याने किंवा उलटण्याने हे पीठ एकसारखं हलवतच राहायचं, मिक्स करत राहायचं. तर इथे तुम्ही बघू शकता पहिल्यापेक्षा पीठ तुम्हाला थोडंसं सैलसर झालेलं दिसत असेल. जर तुम्ही पीठ मिक्स करायचं थांबलात तर पीठ खाली लागून करपू शकतं. त्यामुळे गॅसचा फ्लेम लो ठेवायचा आणि चमच्याने भाजून घेत असताना हे पीठ एकसारखं हलवत राहायचं. तर इथे तुम्ही बघू शकता पीठ आणखी सैलसर झाले. त्याचप्रमाणे पिठाचा हलकासा रंगसुद्धा बदलला आहे. त्याचप्रमाणे इथे जर तुम्ही गव्हाचं पीठ घरी बनवलेलं वापरत असाल, म्हणजे घरी आपण जे चक्कीवरून दळून आणतो ते वापरत असाल, तर जेवढं मी तुपाचं प्रमाण सांगितले ते एकदम परफेक्ट आहे. तेवढं तूप यासाठी पुरेसं होतं. पण जर या ठिकाणी तुम्ही विकतचं पीठ म्हणजे जो पॅकेटचा आटा असतो तो वापरत असाल, तर या ठिकाणी तुम्हाला 2 चमचे तूप एक्स्ट्रा लागू शकतं. म्हणजे या ठिकाणी पीठ तुम्ही बारीक किंवा मोठं कसं वापरताय त्यावर तुपाचं प्रमाण अवलंबून राहील, कमी किंवा जास्त होऊ शकतं. तर या ठिकाणी हे पीठ तुम्ही पाहू शकता पूर्णपणे सैलसर झाले. जर हे पीठ सैलसर होत नसेल, तुम्हाला घट्टच वाटत असेल, पीठही छान भाजलं गेलं असेल, तर यामध्ये तुम्ही 2 चमचे तूप घालू शकता. तर इथे मंद आचेवरती हे पीठ मी छान रंग बदलेपर्यंत खरपूस असं भाजून घेतलं आहे. पीठ भाजल्यानंतर पिठाचा सुगंध अगदी घरभर पसरला आहे. त्याचप्रमाणे पिठाचा रंग तुम्ही या ठिकाणी पाहू शकता किती सुंदर आला आहे. आता हे पीठ 1 मिनिटभर आणखी याच पद्धतीने मी भाजून घेते. लक्षात ठेवा सुरुवातीपासून पीठ छान खमंग होईपर्यंत आणि रंग बदलेपर्यंत मी मंद आचेवरतीच भाजून घेतला आहे. कुठेही गॅसचा फ्लेम मीडियम किंवा हाय केला नाही. तर इथे पीठ एकदम परफेक्ट भाजलं गेले, रंगसुद्धा छान आला आहे. आता गॅस बंद करायचा. गॅस बंद केल्यानंतर आपण जो डिंक मिक्सरला फिरवून वाटून त्याची पावडर तयार करून घेतली होती तो घालायचा.
कढई गरम आहे, त्याचसोबत जे गव्हाचं पीठ आपण भाजून घेतले ते सुद्धा गरम आहे. त्यामुळे हा डिंक यामध्ये व्यवस्थित फुलतो. त्यामुळे गॅस तुम्हाला चालू ठेवायची गरज नाही. गॅस बंद करायचा आणि डिंकाची पावडर यामध्ये घालायची. डिंकाची पावडर यामध्ये घातल्यानंतर तुम्ही बघू शकता डिंक एकदम छान फुलायला लागलाय. त्याचप्रमाणे डिंक घातल्यानंतर तुम्ही पीठसुद्धा पाहिलं असेल, छान फसफसलं गेलं आणि हा डिंकसुद्धा लगेच छान फुलला. त्यानंतर आता हा डिंक या पिठामध्ये एकसारखा मिक्स करून मी एक 2 ते 3 मिनटं छान असा परतून घेतलाय. लक्षात ठेवा गॅस बंद आहे, गॅस चालू नाही आहे. त्यानंतर याच पद्धतीने मिक्स करत हे जे मिश्रण आहे ते आपल्याला कोमट करून घ्यायचं आहे. हे मिश्रण कोमट झाल्याशिवाय आपण यामध्ये हा पदार्थ गोड बनवण्यासाठी जे साहित्य वापरणार आहे ते घालायचं नाही. तर जी डिंकाची पावडर होती ती या पिठामध्ये मी छान एकसारखी मिक्स करून घेतली आहे. त्यानंतर आता यामध्ये इथे मी अर्धा चमचा सुंठ पावडर घेतली आहे, ती घालायची. सुंठ पावडर घशासाठी, खोकल्यासाठी अत्यंत उपयुक्त असते आणि थंडीमध्ये असे त्रास बऱ्याचदा होतात. त्यामुळे सुंठ पावडर नक्की वापरा आणि अर्धा चमचा वेलची पावडर घालायची. सुंठ पावडर आणि वेलची पावडर घातल्यानंतर ती या मिश्रणामध्ये एकसारखी मिक्स करून घ्यायची आणि आता चमच्याने एकसारखं हलवतच हे मिश्रण आपण कोमट करून घेऊयात. मिश्रण कोमट होते तोपर्यंत इथे मी एक ताट घेतले. आता या ताटाला आपण तुपाने ग्रीस करून घेऊयात. तुपाऐवजी तुम्ही तेलाचा वापर केलात तरी चालेल. त्याचप्रमाणे हे ताट तुम्ही सुरुवातीला जरी तुपाने ग्रीस करून घेतलं, बाजूला ठेवलं तरी चालेल. तर इथे मी ताट तुपाने ग्रीस करून घेतलं आहे. त्याचप्रमाणे कढई मी गॅसवरून उतरून खाली घेतली आहे. हे जे मिश्रण आहे ते अजूनही गरमच आहे. त्यामुळे चमच्याने अशा पद्धतीने मिक्स करत, हलवत हे मी कोमट करून घेणार आहे. तर इथे हे मिश्रण मी पूर्णपणे कोमट करून घेतलं आहे. तुम्ही पाहू शकता कढईला हात लावल्यानंतर कढईसुद्धा इतकी गरम लागत नाही आहे. त्यामुळे मिश्रणसुद्धा एकदम परफेक्ट टेम्परेचरवरती कोमट झाले. त्यानंतर आता यामध्ये हा पदार्थ गोड बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी गूळ घेतला आहे. जसं मी सुरुवातीला सांगितलं होतं, ज्या वाटीने तूप आणि गव्हाचं पीठ मोजून घेतले त्या वाटीनेच गूळ मोजून घेतला आहे. सर्व साहित्य एकाच वाटीने मोजून घ्यायचं आहे. गूळ घेताना एकतर खिसून घ्या किंवा चिरून घ्या, कारण आपण गूळ या मिश्रणामध्ये मिक्स करताना गॅस बंद करायचा आहे. त्याचप्रमाणे हे जे मिश्रण आहे ते एकदम गरम घ्यायचं नाही आहे, कोमट घ्यायचं आहे. त्यामुळे गूळ तुम्ही चिरून किंवा खिसून घेतला की तो एकसारखा यामध्ये मिक्स होईल. त्याचप्रमाणे मिश्रण कोमट करून गूळ यामध्ये यासाठी घालायचा, जर मिश्रण गरम असताना तुम्ही गूळ घातलात तर हे मिश्रण कडक होऊ शकतं. तुम्ही यापासून जी काही बर्फी बनवणार आहात ती कडक होऊ शकते आणि जर बर्फी जास्त प्रमाणामध्ये कडक झाली तर ती खाता येणार नाही. या पद्धतीने तुम्ही मिश्रण कोमट करून यामध्ये गूळ मिक्स करून घेतला ना की बर्फी एकदम सॉफ्ट तयार होते, तोंडात टाकताच विरघळते आणि मुलंच नाही तर घरातील वयोवृद्ध माणसंसुद्धा अगदी सहज ही बर्फी खाऊ शकतात. तर इथे मी सर्व गूळ या मिश्रणामध्ये छान एकसारखा मिक्स करून घेतला आहे. त्यानंतर आता काय करायचं, जे ताट आपण तुपाने ग्रीस करून घेतलं होतं त्यामध्ये हे तयार करून घेतलेलं सर्व मिश्रण काढून घ्यायचं. तर या ठिकाणी मी तुम्हाला आणखी एक टिप सांगते. जर हे तयार केलेलं मिश्रण तुम्हाला कोरडं वाटत असेल, तुम्हाला वाटत असेल की हे सेट होणार नाही, तर तुम्ही यामध्ये एक 2 ते 3 चमचे तूप कडकडीत गरम करून घेऊन मिश्रणामध्ये घालू शकता. ते मिश्रणामध्ये दूध मिक्स करायचं आणि त्यानंतर हे मिश्रण ताटामध्ये काढून सेट करू शकता. तर इथे सर्व मिश्रण मी ताटामध्ये काढून घेतले. आता हे ताटामध्ये पसरवून छान एकसारखं आपण सेट करून घेऊयात. तयार मिश्रण ताटामध्ये जर तुम्हाला चमच्याने किंवा उलटण्याने सेट करता येत नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने एखादी वाटी घेऊन किंवा ग्लास घेऊन त्याने हे मिश्रण सेट करून घेऊ शकता. तर इथे हे सर्व मिश्रण मी ताटामध्ये छान एकसारखं सेट करून घेतलं आहे. छान प्लेन असं हे सेट झाले, तुम्ही पाहू शकता. त्यानंतर आता हे मिश्रण कोमट आहे तोपर्यंतच याच्यावरती सुरीने कट मारून घ्यायचे. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला जेवढ्या आकाराच्या बर्फ्या बनवायच्या आहेत त्याप्रमाणे कट मारून घेऊ शकतात. आणि हा जो पदार्थ आपण या ठिकाणी बनवला आहे तो गुजरातमध्ये थंडीच्या दिवसांमध्ये आवर्जून बनवला जातो. गुजरातमध्ये याला सुकडी म्हणतात, आपल्याकडे गुळपापडी असं म्हटलं जातं. आणि या ठिकाणी गुळपापडी तुम्ही डिंक न वापरता सुद्धा बनवू शकता. मी डिंक यासाठी वापरला आहे कारण डिंकामुळे आपली हाडं मजबूत व्हायला मदत होते, त्याचप्रमाणे रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा वाढते. तर इथे मी सर्व चौकोनी आकारामध्ये कट मारून घेतले आहेत.
आता एक अर्धा ते पाऊण तास ही बर्फी आपण सेट करून घेऊयात, म्हणजे पूर्णपणे थंड करून घेऊयात. अर्ध्या ते पाऊण तासानंतर मी याच्यातील तुम्हाला बर्फी काढून दाखवते. तर इथे पाऊण तास झालाय, हे सर्व मी व्यवस्थित सेट करून घेतलं आहे. याच्यातील एक बर्फीसुद्धा काढून घेतली आहे. आता मी तुम्हाला आणखी एक बर्फी काढून दाखवते. अजिबात ताटाला चिटकत नाही आणि एकदम व्यवस्थित एकसारखी ही बर्फी बाहेर निघते. तुम्ही पाहू शकता, एकदम परफेक्ट अशी ही बर्फी तयार झाली आहे. अजिबात ताटाला खाली चिकटली नाही आहे. याच पद्धतीने मी तुम्हाला आणखी एक बर्फी याच्यामधून काढून दाखवते. तुम्ही पाहू शकता, अगदी सहज निघती आहे. छान चौकोनी आकाराच्या या बर्फ्या तयार झाल्या आहेत. 2 महिने हवाबंद डब्यामध्ये छान टिकतात आणि 2 महिने राहणारच नाहीत. बनवल्या बनवल्या मुलं अगदी मागून आवडीने खातील एवढी ही बर्फी म्हणजे सुकडी चवीला भन्नाट लागते. थंडीमध्ये रोज मुलांना सकाळी नाश्त्यासोबत किंवा रात्रीच्या जेवणानंतर दिलीत तरीसुद्धा मुलांची इम्युनिटी छान राहील, हाडं मजबूत होतील आणि तुमची मुलंसुद्धा आजारी पडणार नाहीत. बाहेरचं काही देण्यापेक्षा अशा पद्धतीने ही गुळपापडी, सुकडी किंवा गव्हाच्या पिठाची बर्फी मुलांना घरच्या घरी नक्की बनवून द्या. बनवायला एकदम सोपी आहे. तुमच्या किचनमध्येच असणाऱ्या फक्त 3 ते 4 साहित्यामध्ये बनवून तयार होते आणि चवीला भन्नाट लागते. नक्की बनवा, तुमच्या मुलांना खूप आवडेल. घरामध्ये जर वयोवृद्ध माणसं असतील तर त्यांनासुद्धा खाता येईल एवढी छान आणि मऊसूत ही सुकडी म्हणजे गुळपापडी तयार होते. आणि तुम्हाला जर आजचा हा रेसिपी व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारासोबत, नातेवाईकांसोबत जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूयात अशाच एका साध्या, सोप्या आणि नवीन रेसिपी व्हिडिओसोबत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.